चलो, आजचा जो आपला थेरम आहे, इंटरेस्टिंग थेरम आहे. जसं आपण इन्स्क्राइब अँगल थेरम पाहिला, त्याच पद्धतीने आपला आजचा जो थेरम आहे तो आहे थेरम ऑफ अँगल बिटवीन टेंजंट अँड सिकॅन्ट. काय? थेरम ऑफ अँगल बिटवीन टेंजंट अँड सिकॅन्ट. आणि तुम्हाला दोघं कन्सेप्ट माहिती आहेत. काय? टेंजंट पण माहिती आहे आणि सिकॅन्ट पण माहिती. सो व्हॉट इज द टेंजंट? टेंजंट कुणाला म्हणणार आपण? की जी लाईन सर्कलला काय करणार आहे? टच करणार. चार्ट ओपन करून घे. ओके, तिला आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत टेंजंट. आणि सिकॅन्ट आपण कुणाला म्हणणार आहोत? की जी लाईन सर्कलला 2 पॉइंट्स मध्ये काय करणार? इंटरसेक्ट करणार. आपण त्याला म्हणणार आहोत सिकॅन्ट. सो थेरमचं बी नाव आहे काय? थेरम ऑफ अँगल बिटवीन टेंजंट अँड सिकॅन्ट. म्हणजे आता इथे जो अँगल तयार होणार असेल तो तयार होणार कुठं? टेंजंट आणि सिकॅन्टच्या बिटवीन मध्ये. कुठं? टेंजंट अँड सिकॅन्टच्या बिटवीन मध्ये. आता आपण पाहू प्रेम काय थेरमचं स्टेटमेंट हे काय असणार आहे. त्या थेरमचं स्टेटमेंट काय म्हणणार मग आता? इफ एन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल. जो अँगल असेल, जो अँगल असेल त्या अँगलचा व्हर्टेक्स आता कुठं असणार आहे? ऑन द सर्कल. सर्कलवर असणार आहे. ओके, पुढे इट्स वन साइड टचेस द सर्कल. त्याची जी एक साइड असेल ती त्या सर्कलला काय करणार? टच. अँड द अदर इंटरसेक्ट द सर्कल इन वन मोर पॉइंट. आता ही टच करणार ती असेल टेंजंट. काय असेल? टेंजंट. आणि जी इंटरसेक्ट करणार, पहा, जी इंटरसेक्ट करणार ती असेल सिकॅन्ट. देन आणि मग इथून आपलं सुरू होणार टू प्रू. काय सुरू होणार? टू प्रू. काय? द मेजर ऑफ द अँगल इज हाफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेक्टेड आर्क. म्हणजे याचं जे टू प्रू आहे, हे टू प्रू ना मॅच होतो कोणाशी? इन्स्क्राइब अँगल थेरमच्या टू प्रूशी. इन्स्क्राइब अँगल थेरम मध्ये काय होतं? द मेजर ऑफ एन अँगल. काय स्टेटमेंट? काय स्टेटमेंट सांगा तुम्ही? इन्स्क्राइब अँगल थेरमचं स्टेटमेंट काय आहे? नाही? हा, बसा बोला. द मेजर ऑफ द, परत सांगा. प्रेम, ठीक आहे ना, बसा. जो इन्स्क्राइब अँगल असेल त्या सर्कलचा, त्याचं जे मेजर असणार आहे ते हाफ असेल. कुणाच्या? मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे जो इन्स्क्राइब अँगल असेल तो इन्स्क्राइब अँगल ज्या आर्कला काय करणार असेल? इंटरसेप्टेड, त्याच्या वन हाफ असेल इन्स्क्राइब अँगलचं मेजर. थेरम जाऊन पाहून घ्यायचं. यूट्यूबला पण आहे, आपल्या ॲपवरती पण आहे. मग आपण एक काम करूया. काय तर आपण पहिल्यांदा डायग्राम काढूया. इथं पण तुम्हाला कन्सिडर करायचे आहे 3 केसेस. आता 3 केसेस का कन्सिडर करणार? जसं तुम्ही इन्स्क्राइब अँगल थेरम मध्ये पाहिलं आणि मी बोललो ना, याचं टू प्रू आणि त्याचं टू प्रू सिमिलर आहे. तिथं बी 3 केसेस होत्या. इथे बी आपल्याला काय करायचंय?
कन्सिडर 3 केसेस. मग कोणत्या त्या 3 केसेस असतील? तर पहिली एक केस आपण कन्सिडर करणार असाल की तो जो सेंटर ऑफ द सर्कल असणार आहे तो लाईज असणार ऑन वन आर्म ऑफ अ एंगल. ओके, ही फर्स्ट केस कन्सिडर करणार. सेकंड केस काय कन्सिडर करायची? तो सेंटर ऑफ द सर्कल असणार आहे तो त्या एंगलच्या एक्सटेरियर असेल. ओके, आणि थर्ड केस आपण काय कन्सिडर करणार? जो सेंटर असेल तो त्या एंगलच्या इंटेरियर असेल. इज दॅट क्लिअर? यस. बोलत चला, नुसतं बसू नका. ओके, मग मी पहिल्यांदा डायग्राम काढतोय. आता बघ देवेंद्र, आपण काय काढणार आता? डायग्राम. मग फर्स्ट केस मध्ये हा तुमचा सर्कलचा काय झाला रे? सेंटर. हा सर्कलचा काय झाला? सेंटर झाला, बरोबर का? मग हा सर्कलचा सेंटर कुठं असणार आहे? ऑन अ आर्म ऑफ अ एंगल. आता एंगल तुम्ही कसा घेणार आहात की त्या एंगलची एक साइड सर्कलला टच करणार. एंगलची एक साइड सर्कलला टच करणार आणि एक साइड त्या सर्कलला इंटरसेक्ट करणार. म्हणजे एक होणार टँजंट आणि एक होणार सिकॅन्ट. बघ ना मग. मग आता मी एक काम करतो, या पद्धतीने असा याला घेऊन घेतो. ओके, मी या सर्कलच्या सेंटरला नाव देऊन टाकतो आता यम, डिप्लेसर. काय नाव देतो मी आता इथं? यम. आणि एक मी काय काढून घेतो त्याची आता? सिकॅन्ट काढून घेतो. काय काढून घेतो मी त्याची आता? सिकॅन्ट. आणि एक काढून घेतो टँजंट. आता ही काय काढली मी त्याची? टँजंट काढली. आणि वर काय काढली आहे? सिकॅन्ट. यांना आपण नाव देऊ आता पोरांनो. बघ, याला मी नाव देतो समजा इथं ए, डिप्लेसर. पुस्तकात घेतले सर्कलचा सेंटर मी एम घेऊन टाकतो. इथं मी याला नाव देऊन टाकतो बी आणि इथं मी नाव देऊन टाकतो सी. कोणता एंगल तयार झाला माझ्याकडे? एंगल ABC. ओके, त्याची एक जी साइड असणार आहे ती BC टच करते आहे त्या सर्कलला पॉइंट B मध्ये. आणि त्याची जी दुसरी साइड असणार आहे कोणती? AB, या सर्कलला या पॉइंट मध्ये काय करते? इंटरसेक्ट करते आहे. कळलं? काही अडचण? आता मग आपण काय करू? ही जर खालची साइड आहे ना BC, मग आपण हिला पण अशी या पद्धतीने काय करून घेऊ? थोडी एक्सटेंड करून घेऊ. म्हणजे काय होईल नेमकं? तुमच्या लक्षात येणार की ती इकडे काय असणार आहे? टँजंट असेल ना? काय असेल? टँजंट. चलो, या पद्धतीने मी तिला घेऊन घेतली. आता त्याने काय म्हटलं आहे? स्टेटमेंट पहा. इफ एन एंगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल. झाला. कोणता एंगल घेतोय आपण आता? एंगल ABC. त्याचा जो व्हर्टेक्स आहे, शिकवलंय मी, सेंट्रल एंगल पाहिला त्यावेळेस. जर मी एंगल ABC घेतो आहे तर हा तिचा काय असेल? व्हर्टेक्स. जो मिडल पॉइंट असेल तो तिचा काय असेल? व्हर्टेक्स. आणि तो कुठं असला पाहिजे म्हणे? सर्कलवर आहे. मग आहे? यस. इट्स वन साइड टचेस द सर्कल. BC सर्कलला काय करते? टच. अँड द अदर इंटरसेक्ट द सर्कल इन वन मोर पॉइंट. BA म्हणजे AB सर्कलला पॉइंट A मध्ये इंटरसेक्ट करते. देन द मेजर ऑफ द एंगल. मग कोणता एंगल? यस, या एंगल ABC च मेजर इज म्हणजे इक्वल कसं असेल म्हणे? हाफ. कोणाच्या? द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. मग इथे कोणता इंटरसेप्टेड आर्क आहे? आहे का इंटरसेप्टेड आर्क? नाही. मग आपण काय करू? याला इथे एक पॉइंट घेऊन टाकू, त्याला नाव देऊन टाकतो D. आणि तो झाला आता इंटरसेप्टेड आर्क. काय झाला? मग टू प्रूव्ह काय झालं? टू प्रूव्ह काय झालं मग? एंगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ADB. हे तुम्हाला काय करायचंय? टू प्रूव्ह. किती केसेस घ्यायच्या आहे? यस. मग आपण काय करू?
ती एक आपल्याकडे फर्स्ट डायग्राम झाली आता. मग आता आपण काय घेऊ, आता सेकंड डायग्राम घेऊ मग. चलो पहा की मग इकडं सेकंड घेतो आहे. आता सेकंड मध्ये मी काय दाखवणार बरं, याच पद्धतीने घेणार. सर्कलचा मी काय घेणार, सेंटर. काय येणार सर्कलचा सेंटर आपल्याकडे, मग यम घेणार आहे मी. सर्कलचा सेंटर काय घेणार आहे, यम. आता सेंटर कुठं असणार आहे, एक्सटेरियर ऑफ द अँगल. काय, एक्सटेरियर ऑफ द अँगल. बघ आता मी काय करतो, या पद्धतीने एक साइड ड्रॉ करून घेतो, केली. ओके, मला काय पाहिजे आहे माहिती आहे, काय पाहिजे आहे, एक पाहिजे टँजंट आणि एक काय पाहिजे, सिकॅन्ट. मग ही आपल्याकडे काय झाली, टँजंट, आणि इकडनं ही काय काढली, सिकॅन्ट. चलो काही अडचण, समजलं का. नावं देऊन टाकतो. याला नाव दिलं मी काय रे, ए भैया ए. याला नाव दिलं मी बी. याला नाव दिलं सी. नेहमीप्रमाणे इथं कोणता पॉइंट घेतला, डी. आणि काय मग आता जो सेंटर ऑफ द सर्कल आहे तो अँगल एबीसीच्या एक्सटेरियर आहे. कुठे, अँगल एबीसीच्या एक्सटेरियर. आता थर्ड काय घेणार तुम्ही, यस थर्ड काय दाखवायचं आता, की जो सेंटर असणार आहे सर्कलचा तो त्या अँगलच्या कुठं असला पाहिजे म्हणे, इंटेरियर असला पाहिजे. मी काय करणार आहे, याला पण या पद्धतीने काय करून घेणार आहे, एक्सटेंड करून घेणार आहे. बघ चलो ओके, समजलं, समजलं की नाही समजलं, येते लक्षामध्ये. एकच मिनिट फक्त, चला ओके. आता इथे भी मी काय करणार, सर्कलचा काय घेणार मी, सेंटर घेणार. परत काय काढून घेणार मी, टँजंट. ही काय झाली त्याची, टँजंट झाली. ही काय झाली रे, या पद्धतीने त्याची सिकॅन्ट झाली. ओके, यांना काय देऊन टाका, नाव देऊन टाका. इकडे जर घेतला मी तर याला नाव दिलं ए. हा कोण असेल, बी. हा कोण असेल, सी. सर्कलचा सेंटर यम. सर्कलचा जो सेंटर असेल त्याला मी नाव काय देणार आहे, यम. आणि ओके, आणि यांना पण आपण काय नाव दिले, एकाला नाव दिला बी आणि एकाला नाव दिला सी. आणि इथं पॉइंट घेऊन टाकला डी. ओके, आणि याला पण काय करून घेतो मी, या पद्धतीने असा एक्सटेंड करून घेतला. आणि इकडे एक ॲडिशनल नाव देऊन टाकतो, कारण थर्ड केसेसमध्ये आपल्याला गरज पडणार तेव्हा मी सांगणारच आहे. ठीक आहे, अशा या झाल्या आपल्या 3 डायग्राम. ही पहिली, ही दुसरी आणि ही असणार आहे आपली तिसरी डायग्राम. आणि तिघ याने आपल्याला काय करायचं आहे, टू प्रूव्ह करायचं आहे. समजलं, काय म्हणणार आता, कन्सिडर 3 केसेस. मग पहिल्यांदा तर आपल्याला गिवन घ्यावं लागेल. साक्षी काय घेशील, यस. आणि मग गिवन मध्ये काय म्हणणार बरं, जे आकृतीमध्ये दिसतं ते आपलं गिवन असणार आहे, मी शिकवलं. मग काय दिसतंय तुम्हाला या आकृतीमध्ये, कोण सांगेल, या आकृत्यांमध्ये तुम्हाला काय दिसतंय, गिवन टू प्रूव्ह सगळ्यांसाठी एकच असेल. काय, गिवन टू प्रूव्ह सगळ्यांसाठी काय असणार आहे, एकच असणार आहे. चला घ्या मग, सांगता येईल का गिवन कुणाला. मी आकृत्या घेतलेल्या होत्या पहिलेच, मराठी मीडियमच्या ठेवलेल्या होत्या है ना. ओके, मला माहिती होतं ना थेरम घ्यायचं, म्हणून मी त्या तशाच ठेवून दिल्या होत्या. चलो काय करणार मग आता, गिवन घेणार. गिवन काय म्हणणार, गिवन मध्ये अँगल एबीसी आपण घेतलेला आहे. मग लेट अँगल एबीसी काय म्हणणार,
लेट अँगल ABC आणि त्याचा जो व्हर्टेक्स असणार आहे कोणता बी कुठं असणार आहे lie on the circle with the center M okay and its side BC touches the circle at a point B and its side AB intersect the circle at a point A आणि मग काय म्हणणार तुम्ही अँगल ABC इंटरसेप्ट्स आर्क ADB किंवा आर्क ADB इंटरसेप्टेड बाय अँगल ABC दोघं पद्धतीने स्टेटमेंट लिहिलं तरी चालतं समजलं चला मग काय घेऊन टाकायचं हे सगळं ऑलरेडी झालंय पोरांनो आपलं तुम्ही जास्त अभ्यास करतात ना त्यामुळे तुमच्या लक्षात नाही येत काही गोष्टी ठीक आहे चला काय करणार आहे मग आता पहिल्यांदा घेऊन घ्यायचं गिव्हन घेऊ मग बोला मग काय असेल लेट अँगल ABC बोला ना पुढे लेट अँगल ABC हा बी एन अँगल व्हेअर किंवा हुज म्हटलं तरी चालेल व्हेअर व्होल्टेक्स बी लाईज ऑन सर्कल विथ द सेंटर M की ज्याचा सेंटर काय असणार आहे M असणार आहे पुढे काय म्हणणार इट्स साइड कोणती रे BC टचेस द सर्कल कुठं टच करणार ॲट अ पॉइंट B अँड साइड कोणती साइड BA काय करणार आहे यस साइड BA इंटरसेक्ट करणार आहे साइड BA इंटरसेक्ट द सर्कल कुठं ॲट पॉइंट कोणता रे A आणि कोणता आर्क ADB is intercepted by angle ABC हे काय झालं गिवन झालं आता आपण काय घेणार टू प्रूफ काय घेणार आहे समजलं काय घेणार आहे टू अँगल कोणता ABC कोणाच्या वन हाफ घेणार मग मी इथं म्हणणार टू प्रूव्ह जो अँगल तयार झालाय त्यांच्यामध्ये तो तयार झालाय अँगल ABC इज इक्वल टू वन हाफ मेजर ऑफ आर्क ADB हे झालं तुमचं टू प्रूव्ह समजलं इथे कन्स्ट्रक्शन फारसं करण्याची गरज नाही कारण आपण ऑलरेडी 3 केसेस पाहतो आहे मग इथं काय म्हणून घ्यायचं आता प्रूफ काय म्हणणार प्रूफ कन्सिडर काय किती केसेस कन्सिडर करणार इथं 3 केसेस तिघच्या तिघ एकाच वेळेस नाही लिहिल्या तरी चालतील एक 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 घेत गेला तरी चालेल मग काय म्हणणार ॲज अ शो in the figure 1 as show in the figure 1 the center कोणता M lies on the arm कोणती BA of angle ABC हे पहिलं आपलं त्या ठिकाणी केस असणार आहे काय पहिली केस समजलं काय द सेंटर ॲज शो इन द फिगर 1 द सेंटर M लाईज ऑन द आर्म BA ऑफ अँगल ABC अँगल ABC च्या आर्म BA वरती पॉइंट सेंटर M हा लाईज आहे ओके
आणि मग इथून आपण आता काय करणार, सोडवायला सुरुवात करणार. काय काय दिसते पहा. आता एक विचार करा की तुमच्याकडे टँजंट पण आहे. काय आहे? टँजंट. कोणती टँजंट आहे रे? ही BC, ही काय झाली? टँजंट झाली. आणि हा सर्कलचा काय सेंटर म्हणजे MOB ही काय झाली? रेडियस झाली. मग आपल्याकडे थेरम आहे. सांगा बरं टँजंट थेरमचं स्टेटमेंट काय आहे? हेच बोला. शाबास. मी तरी तुम्हाला काल पण बोललो होतो, लगेच समजलं पाहिजे. पॉइंट ऑफ कोणता घेणार आहे? कॉन्टॅक्ट. असं विचार नाही करायचं, काम पडलं पाहिजे. ठीक आहे ना, चांगला प्रयत्न आहे. बसा. काय? द टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ अ कॉन्टॅक्ट. म्हणजे जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल त्याच्यामधून ती टँजंट त्या रेडियसला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे याचा अर्थ, हॅलो, अँगल MBC काय झाला? 90 डिग्री. मला 2 प्रो मध्ये अँगल ABC पाहिजे आहे. 3 पॉइंट्स आर कोलिनियर, सो अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे दोघं अँगल मी काय दाखवणार? 90 डिग्री. मला आर्क ADB आणायचा आहे. काय आणायचं आहे? आर्क ADB. मग आर्क ADB कसा येणार? तर हा AB डायमीटर झाला. सो आर्क ADB इज अ सेमी सर्क्युलर आर्क. मग सेमी सर्क्युलर आर्क असेल तर मेजर किती असतं? 180 डिग्री. मात्र जो आर्क ADB त्याला काय पाहिजे? 1/2. त्याला 1/2 ने काय करून टाका? मल्टिप्लाय. तिकडे तो येणार 90, इकडे येणार 1/2 मेजर ऑफ आर्क ADB. आणि 90 डिग्री कोणतं आहे आपल्याकडे? अँगल ABC. टू प्रूव्ह. समजलं? पहा कसं. आता मी पहिल्यांदा काय म्हणणार इथं, आता अँगल घेऊन टाका डायरेक्ट. आता कोणता? अँगल MBC इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. दोघं दाखवून द्या. याला देऊन टाका इक्वेशन नंबर 1. रिझन देणार तुम्ही बाय टँजंट थेरम. काय म्हणणार? बाय टँजंट थेरम. काही अडचण आहे कुणाला इथपर्यंत? अडचण आहे का? ओके. मग दुसरं मी काय दाखवणार आता? आर्क. काय घेऊन टाकायचा? आर्क. कोणता आर्क रे? आर्क ADB इज अ काय असेल? सेमी सर्क्युलर आर्क. हा झाला मात्र सेमी सर्क्युलर आर्क झाला. मग सरळ बस. सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर किती असतं? 180. सो मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू 180 डिग्री. याला देऊन टाकणार तुम्ही इक्वेशन नंबर. वाटल्यास काही देऊ नका अजून. चलो, रिझन काय देणार याला? मेजर ऑफ अ सेमी सर्कल असं म्हटलं तरी चालतं. किंवा जर तुम्हाला वाटलं मेजर ऑफ अ सेमी सर्क्युलर आर्क इज 180 डिग्री,
मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. आता मला काय पाहिजे रे? मला जो हा आर्क ADB आहे दिसला का? मला जो हा आर्क ADB आहे, ओके, त्याचा जो काय कोइफिशियंट असेल तो मला 1/2 दिसला पाहिजे. काय दिसला पाहिजे? 1/2. आणि 180 ची मला फारशी गरज नाही. मला त्याच्या इक्वल कोणाला दाखवायचा अँगल? ABC ला ना. त्याचं मेजर किती दिसते? किती दिसतं? मग मी तसं आणणार तो जुगाड. मग कसा जुगाड करणार बरं तुम्ही? मी बोललो शिकवताना लक्ष द्यायचं, एक्सप्लेन करताना. मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 1/2. दोघं साइड्सने मल्टिप्लाय करून टाका 1/2 ने. 1/2 मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू 1/2 इंटू 180. आणि इथं रिझन देणार काय? मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय, बोथ द साइड्स बाय कितीने रे? बाय 1/2 ने काय करणार? मल्टिप्लाय करणार. मग आता 2 1 जा 2, 2 9 जा काय म्हणणार? 2 9 जा 18, 2 0 0. मग इथं काय ना 1/2 मेजर ऑफ आर्क काय म्हणणार? 2 9 जा 18, 2 0 0. मेजर ऑफ आर्क काय होणार इथं? ADB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, काही देण्याची गरज नाही डायरेक्ट. मग आपण डायरेक्ट काय म्हणू आता? पहा ना मग. 1/2 मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजे कोण कोण आहे रे माझ्याकडे? बघ, एक अँगल कोणता आहे? MBC. आणि एक अँगल कोणता आहे? ABC. तर मला MBC लागतोय का? मला कोण लागतोय? म्हणजेच मी काय म्हणणार? अँगल ABC. आणि फ्रॉम कितीवरनं दाखवून देणार मी? 1. आणि हेच आपलं काय होतं? 2 प्रूव्ह. असं झालं मग ते, है ना? असं 2 प्रूव्ह झालं ते. सो अँगल ABC आणि याला कितीवरनं म्हणणार मी? फ्रॉम 1. दॅट इज काय करून घेणार तुम्ही आता? यस, दॅट इज. सो काय असेल मग? दॅट इज अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ADB. ADB ना. आणि हेच आपलं काय असेल मात्र मग? 2 प्रूव्ह. सी कोणीतरी बोललं ना? मोडे सर बोलले का? नाही का? तुम्ही बोलतच नाही सर, आहे की नाही साक्षी? त्याच्याकडे तर बोलायचंच नाही, है ना? शाबास. नुसतं आहे की नाही? आता काय? कन्सिडर सेकंड केस. हो का मुळे सर? ओके. मुळे सर ही सरते मराठी मीडियम. अशी आपली डायग्राम आहे, बरोबर? मग काय करायचं याच्यामध्ये? कन्स्ट्रक्शन करावी लागणार थोडी. गिवन आणि 2 प्रूव्ह बदलणार नाही. मग कन्स्ट्रक्शन काय करणार रे? तर याचे जे काही तुम्हाला रेड आय दिसत आहे ते दिसत आहेत का? नाही दिसता ना? मग या जॉईन करून टाकायच्या. म्हणजे हा M कोणाशी जॉईन करायचा? A शी. आणि हा कोणाशी जॉईन करायचा? तर या B शी. कळलं का नाही कळलं? ओके. मग आपण एक काम करूया ना, इथं पण त्याला थोडं असं जॉईन दाखवून देऊ. ओके. मुळे सर लक्ष द्या सर तुम्ही. ठीक आहे. मग मी आता कन्स्ट्रक्शन काय केली रे प्रेम? कोणाकोणाला ड्रॉ केला?
ओके, मग मी सगळ्यात पहिल्यांदा एक काम करणार, इथं म्हणणार केस 2. केस कोणती आहे? 2 आहे. ती कोणती केस पाहिली आपण? हां, पहिली केस पाहिली. नाही तर मशीन बाद केस पाहिली. बाद केसनी इथे ही केस 1 आहे, ही केस, आणि हे केस 2. काय मग केस 2 मध्ये? ॲज अ शो इन द फिगर 2. काय म्हणायचं? ॲज अ शो इन द फिगर 2. मग काय फिगर 2 मध्ये? द सेंटर कोणता घेणार आहे आपण? यम. कुठं असेल? लाईज इन द एक्सटेरियर ऑफ अँगल ABC. ए पुरा. हा काय भावशा? सेंटर आहे या सर्कलचा. कोणता? यम. आणि हा अँगल ABC आहे, म्हणजे इंटेरियर झाला. काय झाला? आणि आपल्याला हा इकडे दिसतोय सेंटर त्याच्या अलीकडे, म्हणजे याचा अर्थ तो त्याच्या एक्सटेरियर मध्ये आहे. कुठं आहे? ओके. मग आता काय करायचं किसना? काय करायचं ते म्हणून टाकायचं. ड्रॉ सेग किंवा ड्रॉ रेडाय. कोणत्या? MA अँड MB. दोघं रेडाय काय करून टाकल्या? ड्रॉ. या काय झाल्या? इक्वल. व्हाय? रेडाय ऑफ द सेम सर्कल. आणि मग त्या दोघं जर इक्वल झाल्या तर ट्रायंगल कोणता झाला? आयसोस्केलर ट्रायंगल. एका केसमध्ये आपण पाहिलं होतं इन्स्क्राईब अँगल थेरमच्या, त्यांचे अँगल कन्सिडर केले होते आपण एक्स एक्स. नाही आठवत? शाबास. मग आपण काय म्हणू आता? सो MA इज इक्वल टू MB. रिझन देऊन टाका वाटल्यास. काय? रेडाय ऑफ द सेम सर्कल. या एका सर्कलच्या काय झाल्या? रेडाय. दोघं जर आता इक्वल झाल्या तर ट्रायंगल कोणता रे? ट्रायंगल AMB इज एन कोणता? आयसोस्केलर ट्रायंगल. आणि हा झाला तुमच्याकडे आता आयसोस्केलर ट्रायंगल. मग आयसोस्केलर ट्रायंगल काय सांगतो रे? व्हॉट इज द डेफिनेशन किंवा व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ आयसोस्केलर ट्रायंगल थेरम? काय? आपण 45, 45, 90 मध्ये पाहिला. जेव्हाही ज्याही प्रश्नामध्ये आपण यूज केला तेव्हा मी स्टेटमेंट सांगितलेला आहे, शिकवलेला आहे. बोला काय आहे? शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा. जर अँगल ऑपोजिट टू कॉन्ग्रंट साइड्स आर कॉन्ग्रंट किंवा इक्वल, म्हणजे जर त्या साइड कॉन्ग्रंट असतील तर त्या साइडच्या ऑपोजिट जे अँगल असतील ते पण कॉन्ग्रंट असतात. इट इज नोन ॲज अ आयसोस्केलर ट्रायंगल थेरम. याला काय म्हटलं जातं मग? आयसोस्केलर ट्रायंगल थेरम. आता म्हणजे कोणता अँगल घेणार मग मी? बघ आता हे दोघं काय झाले? इक्वल झाले ना. मग हा अँगल आणि हा अँगल सुद्धा काय झाला? इक्वल झाला. ओके. म्हणजेच मग मी इथं काय म्हणणार? एम पासून सुरुवात करा. अँगल MAB इज इक्वल टू अँगल MBA. रिझन देऊन टाका. बाय आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. चलो ओके. मग मला एक सांगा ना, मला यांचं मेजर माहिती का रे? नाही, यांचं मेजर माहिती नाही, पण आपल्याला घ्यावं लागेल. मग आपण कन्सिडर करून घेऊ आता. काय? लेट मेजर ऑफ अँगल MAB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल MBA इज इक्वल टू x डिग्री. मग आता मी काय केलं? याला पण काय घेतला? x डिग्री, आणि याला पण काय घेतला? x डिग्री.
पण तुम्हाला पण माहिती आहे की तुम्हाला या टू प्रूव्ह करताना अँगल एबीसी ची गरज पडणार आहे, बरोबर ना? मग आपण कोणता अँगल घेणार? अँगल एबीसी. डायरेक्टली मिळणार आहे का? नाही. त्याला बी काय करून घेऊ, मग कन्सिडर करून घेऊ. मग त्याचं किती घेऊन घेता? तर याला वाय डिग्री घेऊन टाका आता. ओके, मग मी इथं म्हणणार ओके नाही, आपल्याला पहिल्यांदा ओके ठीक आहे ना. सो अँड मेजर ऑफ अँगल कोणता? मग ए बी सी इज इक्वल टू वाय डिग्री. आणि दोघांना एकच तुम्ही रिझन देऊन ठेवा, इक्वेशन नंबर 1. ओके, अजून तुम्हाला इथे कोणत्या अँगलचं मेजर मिळतंय का रे? कोणत्या अँगलचं मेजर मिळतंय का तुम्हाला इथं अजून? बोला. बरोबर, अँगल एमबीसीचं मेजर मिळतं आहे. ठीक आहे, काय मिळतं अँगल एमबीसीचं मेजर? यस, मग तुम्ही ते पण लिहू शकतात. सो अँगल एम बी सी इज इक्वल टू 90 डिग्री, इक्वेशन नंबर 2. आणि आपलं रिझन तेच, बाय टँजंट थेरम. चलो ओके, इथे यांचा पिक्चर क्लोज झाला. आता मला काय करायचंय रे प्रेम? काय काय आणायचं आपल्याला यामध्ये? आपल्याला यामध्ये काय काय आणायचंय? अँगल एबीसी 1/2. देवेंद्र सर, अँगल एबीसी 1/2. त्याच्यानंतर मला अँगल एबीसी आणला गेला पाहिजे. थोडक्यात का होईना आपण काहीतरी मिळवलेलं आहे, की जसं की आपण अँगल एबीसी इथे मिळवून घेतलेला आहे. काय आपल्याकडे? वाय. मग आपण आर्क मिळवणार आणि त्या फॉर्म मध्ये आणणार त्यांना. आता मग कसं करायचं? सो लक्ष द्या आता इकडं. तर मी पहिल्यांदा मला आर्क एडीबी पण आणायचा आहे. मग मी आर्क एडीबी कसा आणू शकतो बरं? डायग्राम पाहिल्यानंतर कोण सांगू शकतं की मी आर्क एडीबी कसा आणू शकतो? पहा पटकन डायग्राम. म्हणजे कसं घेणार तुम्ही? काय? हा, म्हणजे डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क कशी घेणार आपण? एडीबी मायनर आर्क. मग अँगल एबीसी सेंट्रल अँगल येणार का? सेंट्रल अँगलची डेफिनेशन काय पाहिली रे तू सांग बरं प्रणव सिंग. सेंट्रल अँगलची डेफिनेशन काय? त्या अँगलचा व्हर्टेक्स हा त्या सर्कलचा सेंटर पाहिजे. मग अँगल एबीसीचा व्हर्टेक्स बी सर्कलचा सेंटर आहे का? नाही. सो इट इज नॉट अ सेंट्रल अँगल. सो विच इज हियर? एएमबी हा काय असणार आहे? सेंट्रल अँगल. बरोबर. तुम्हाला आठवतंय मी काल काय बोललो होतो शिवानी पाटीलला? काय बोललो होतो? की आपल्याला सांगायचं बरोबर असतं, पण आपण बोलताना चुकीचं बोलतो. बोललो होतो की नाही? यस, बसा ना. तसं लक्षात ठेवायचं. जर कन्फर्म करायचं ना, तर मला आर्क एडीबी पाहिजे की नाही? मग मला सेंट्रल अँगल पाहिजे. मग एबीसी सेंट्रल येतोय का? नाही. मग कोणता? अँगल एएमबी. पण मला अँगल एएमबीचं मेजर माहिती नाही आहे. माहिती का? नाही. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा कोणाला काढणार? अँगल एएमबीला. त्याच्यासाठी तुम्हाला घ्यावा लागेल ट्रायंगल. मग कोणता ट्रायंगल घेणार पहा? तोच घ्या ना, इन ट्रायंगल ए एम बी. अँगल कोणता रे? एम बी प्लस अँगल एम ए बी प्लस अँगल एम बी ए इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन? प्रेम लक्ष दे, अभ्यास कर. आणि सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल angles of a triangle is yes 180 डिग्री. टाका मग कोणाकोणाच्या व्हॅल्यू माहिती आहे? अँगल एएमबी माहिती नाही,
हा किती आहे एक्स डिग्री, हा ही किती आहे एक्स डिग्री, किती झाला 180 डिग्री, किती वरनं घेतला फ्रॉम 1. चलो यांची दोघांची काय केली ॲडिशन. अँगल AMB इज इक्वल टू 2x इज इक्वल टू काय म्हणणार 180. हा इथं काय पाहिजे होता प्लस. याचा अर्थ मी कोणाची व्हॅल्यू फाइंड करून घेणार आता हे नंतर केलं आपण आहे ना, त्यामुळे ते येणार नाही आता इथं. ठीक आहे ना. ओके मग आता आपण कोणाची व्हॅल्यू काढणार, व्हॅल्यू कोणाची पाहिजे तुम्हाला अँगल AMB ची ना. मग आहे का तुमच्याकडे अँगल AMB ची व्हॅल्यू, नाही. मग आपण काय करून टाकू अँगल AMB ची व्हॅल्यू फाइंड करू. कशी काढणार तुम्ही अँगल AMB ची व्हॅल्यू बोला. अँगल AMB ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार अरे हा अँगल AMB, जर मला याची काय फाइंड करायची व्हॅल्यू, तर तुम्ही कुठं ठेवणार लेफ्ट हँड साईडला, आणि त्याच्या बाजूला जे कार्यकर्ते असतील त्यांना कुठं घेऊन जाणार डिप्लेसर उजव्या बाजूला. म्हणजे कोणाची व्हॅल्यू निघाली, सबस्टिट्यूशन मेथड मध्ये चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे मी. मग काय म्हणणार, सो अँगल AMB इज इक्वल टू 180 मायनस 2x, याला म्हणून टाका डिग्री. आणि हे मिळालं तुम्हाला आता काय अँगल AMB ची व्हॅल्यू मिळाली, आणि याला वाटलं देऊन टाका इक्वेशन नंबर 3. चलो ओके. आता काय, आता अँगल AMB चाही पिक्चर क्लोज झाला आधी. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला आता नवीन काहीतरी पिक्चर शोधावा लागेल, नवीन काहीतरी जुगाड आणावा लागेल, की मला तिथं आता ABCB मिळाला पाहिजे. जसं मला AMB मिळाला, तर AMB मिळाला म्हणजे मला आर्क मिळाला आहे. आता काय म्हटलं मी, AMB मिळाला म्हणजे काय मिळाला आहे आर्क. का बरं, डेफिनेशन ऑफ अ मेजर ऑफ अ मायनर आर्क. मला कोण मिळवावा लागेल आता अँगल ABC. कसा मिळवणार, कुठे भेटेल तुम्हाला अँगल ABC, तर मला अँगल ABC भेटणार कुठं, व्यवस्थित चालू आहे ना. अँगल ABC मला कसा भेटेल, जर मी अँगल MBC घेतला. कोणता घेतला MBC, MBC बरोबर. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणणार अँगल MBA प्लस अँगल ABC, अँगल्स ॲडिशन पॉस्टुलेट्स. म्हणजे मला कोण मिळणार अँगल ABC. बघ मग कसा, जाऊ मग पुढं. चलो मग आता काय घेणार आहे आपण, यस नाव काय म्हणायचं, नाव अँगल MBC इज इक्वल टू अँगल MBA प्लस अँगल ABC. रिझन काय रे, अँगल्स ॲडिशन, यस अँगल्स ॲडिशन पॉस्ट्युलेट्स. मग कसा घेतला समजला ना, अँगल MBC बेजात ठेवायची डायग्राम. अँगल MBC इज इक्वल टू कसा घेतला मग तुम्ही ना त्याला, आता अँगल MBA प्लस अँगल ABC. मग आता आहे का तुमच्याकडे व्हॅल्यू, मी पहिल्यांदा अँगल MBC जसाचा तसा ठेवून देतो. अँगल MBA किती आहे माझ्याकडे पहा, दिसला का तुम्हाला अँगल MBA किती आहे, यस शोधा म्हणजे सापडेल. हा बघ इथं सापडला मला अँगल MBA MAB आणि अँगल MBA, आणि इथं मला हा पण मिळाला कोण अँगल ABC. तो किती मिळाला Y डिग्री. मग मी काय म्हणणार इथं X डिग्री प्लस Y डिग्री,
आणि यांना दोघांना किती वरनं दाखवून देतो, फ्रॉम 1. नाही 1च आहे फक्त. कळलं? ओके. मग आता काय रे भाऊ, अँगल MBCB किती तुमच्याकडे 90 डिग्री. मग तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे याला असाच टाकू शकता. मग भला तुम्ही फ्रॉम 1 and 2 म्हणू शकतात. बघ कसा, समजलं? याची जर व्हॅल्यू टाकली तर याची किती 90 डिग्री, आणि मग इथं म्हणणार तुम्ही फ्रॉम 1 and 2. ओके. आता मला काय दिसते सांगा बरं, काय कराल तुम्ही आता? काय दिसते इथं? वॅकेशनल आहे. आता इथं नाही पाहायचं, सगळं ओव्हरऑल पाहायचं ना. कसं शोधायचं पहा. अँगल AMB माझ्याकडे आता, आणि त्याची काय व्हॅल्यू किती आहे 180 मायनस 2x. म्हणजे मला अशी काहीतरी व्हॅल्यू आणावी लागेल. मग ती व्हॅल्यू कशी आणणार, तर मी याच्या दोघं बाजूंना आता काय करून टाकतो, 2 ने मल्टिप्लाय करून टाकतो. ओके. म्हणजेच मी काय म्हणणार आता, 2 into 90 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट x प्लस y. मुळे सर हो डिवायडिंग, शाबास, मल्टिप्लाइंग कितीने, मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय, यस, मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 2. मग हा किती झाला रे 180. हा किती झाला 2 into x, आणि हा 2 into y किती झाला 2y. मला तिकडे काय व्हॅल्यू दिसते पहा बरं, 180 मायनस 2x दिसते आहे. मग मी ते कोणाची व्हॅल्यू फाइंड करणार, कोणाची व्हॅल्यू फाइंड करणार 2y ची. म्हणजे 2x ला काय करतो, इकडे घेऊन येतो ना, 180 मायनस 2x, म्हणजे इकडे कोण राहिला 2y. दॅट इज 2y इज इक्वल टू 180 मायनस काय म्हणून द्यायचा 2x, आणि याला इथं काय देऊन टाकायचं, एक इक्वेशन देऊन टाका. काय असेल मग इक्वेशन, तिकडे 3 दिलं, इकडे काय देणार आता 4 दिलं, मग मी 4. आता मग कोणाचा पिक्चर पाहणार तुम्ही 3 and 4 चा. इकडे अँगल AMB इज इक्वल टू किती आहे 180 मायनस 2x, आणि इकडे स्नेहल 2y इज इक्वल टू 180 मायनस 2x. म्हणजे कोणत्या साईड सेम आहे, राईट हँड साईड. तर लेफ्ट हँड साईड काय होतील सेम. किती वरनं, फ्रॉम 3 and 4 यांच्यावरनं जर माझ्याकडं काय आलं, लेफ्ट हँड साईड जर इक्वल झाल्या किंवा राईट हँड साईड जर इक्वल झाल्या, तर मी लेफ्ट हँड साईड पण काय दाखवणार इक्वल. म्हणजेच इथं म्हणणार मी 2y इज इक्वल टू अँगल AMB. ओके, 2y इज इक्वल टू अँगल AMB. मग आता मला काय पाहिजे, मला पाहिजे आता आर्क ADB आणि पाहिजे अँगल ABC. पहा मग आता काय कुठं तुम्हाला जुगाड करता येतो आहे तो, काय करणार बघ. माझ्याकडे काय आता 2y इज इक्वल टू अँगल AMB आहे. मग काय जुगाड करता येईल मला, मला मिळवायचा अँगल ABC आणि आर्क ADB. अँगल AMB जो आहे त्याच्याशी मी इक्वल दाखवणार आता मेजर ऑफ आर्क ADB. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. ABC कुठून आणणार मग आता, ते पहा त्यांचे आन्सर येतात पण तुम्हाला आधी कळत नाही. अँगल ABC कुठून आणणार, अरे तिकडं पहा, जरा शोधा, मग बोलत जाई ना. बरोबर,
अँगल जो हा वाय आहे ती कोणाची व्हॅल्यू पहा बरं. काही डिवाइड करण्याची गरज नाही ना. पहा वायची व्हॅल्यू काय तुमच्याकडे अँगल दिसत नाही का रे. गोल्याच्या चष्मध्ये 1 बाय 1 एका एकाला है ना. आता मी काय करणार मग बोला. इथं हा 2 जसाचा तसा वायच्या ऐवजी मी काय म्हणणार आता अँगल ABC बघा. 2 अँगल ABC इज इक्वल टू अँगल AMB. मग मला 2 पाहिजे का नाही. मग इथं म्हणून द्या कितीवरनं फ्रॉम 1 घेतला आम्ही. आता मला आता याच्यामध्ये जो अँगल ABC पाहिजे आहे त्याचा कोएफिशियंट हा 2 नकोय. मग मी काय करणार त्याला भैया त्याला तिकडे जाऊ देणार. म्हणजेच काय झाला अँगल ABC इज इक्वल टू 1/2 अँगल AMB. आणि मग याला देऊन ठेवा वाटल्यास इक्वेशन नंबर 5. बट काय म्हणणार बट अँगल AMB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ADB. इक्वेशन नंबर किती 6. इतर रिझन काय नेणार डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. बोला मग याच्यावरनं काय होणार आता फ्रॉम किती वरनं घेणार तुम्ही फ्रॉम 5 and 6. काय म्हणणार फ्रॉम 5 and 6 काय घेणार अँगल ABC जसाचा तसा 1/2 जसाचा तसा. AMB पाहिजे नाही. मग त्याच्याऐवजी काय घेणार मेजर ऑफ आर्क ADB. आणि हे झालं तुमचं काय टू प्रूव्ह. सेकंड जी केस होती त्या सेकंड केस नुसार आपलं सेकंड टू प्रूव्ह झालं. चलो काही अडचण अजून काय करणार श्रेष सुशांत विराज कुणाल श्रेयस देवेश रोहित ध्रुव पार्थ दर्शन कल्याणी पाटील ओम शिवानी पाटील. बोला मग आता घेणार आपण थर्ड केस. कन्सिडर काय मग आता तिसरी केस घेणार आहे आपण. आता कोणती तिसरी केस माहितीये बघ. डायग्राम पण आहे आपल्याकडे. हे बघ रे बाबा. ओके नाही डेप्लस सर. यात काय आपल्याकडे तिसरी केस आहे. पहिली केस झाली दुसरी बी झाली. पहिली होती बात केस दुसरी होती वायबार केस. आता तिसरी कोणती केस आहे मेंटल केस म्हणे बरोबर. हा पोलीस केस शाबास डेप्लस सर. मग आता याच्यामध्ये जो काय आहे तुमचा सर्कलचा सेंटर कुठं आहे रे. यस. मग मी केस काय म्हणणार इथं 3. केस 3 आणि केस 3 मध्ये काय म्हणणार ॲज शोन इन द डी नाही म्हटलं तरी चालेल. इन द फिगर काय म्हणणार 3 दिनीवर 3 ॲज शो. याला म्हणतात काय काही लोक द म्हटलं तरी चालतं. ॲज शो इन द फिगर किती 3. ओके काय मग ॲज शो इन द फिगर 3 द सेंटर कोणता सेंटर आहे रे यम हा कुठं असणार आहे लाईज इन द इंटेरियर ऑफ
एंगल ए बी सी. चलो, आता जो सेंटर असणार आहे तो एंगल जो एबीसी आहे त्याच्या कुठं आहे, इंटेरियर आहे. झालं ओके. नाही ती सवय पडली ना जादू. ऑफ एंगल एबीसी. ओके, बघा आता मी त्यानंच लिहिलं. काय कराल आता बोला. याच्यामध्ये कन्सिडर करायचंय तुम्हाला, इकडं लक्ष द्या की इथं जो आपण एक्सटेंड केलेला आहे इथं फक्त एक पॉइंटला नाव देऊन टाकायचं येईल. काय नाव? अरे हा तो हे आपल्याकडे आहे ना अडे प्लस आर. याला आपण इथं नाव देऊन टाकू आता ए. तर काय हो राहिलं ते अडे प्लस आर. याला नाव देऊ. अरे यार ई. काय द्यायचं? ई. आणि इथं म्हणणार मग तुम्ही काय? बघ कुठे लक्ष दे इकडे. आधी दिलंय आपण नाव आहे ना. रे बी काय असणार आहे मग? रे बी इज द ऑपोजिट रे ऑफ रे बी सी. रे बी काय असेल आता? ऑपोजिट रे. कुणाचा असेल? रे बी सी चा. काय? रे बी इज द ऑपोजिट रे ऑफ कोणाचा? रे बी सी चा. ओके. जर रे बी हा कोणाचा? या रे बी सी चा काय झाला? ऑपोजिट रे झाला. बरोबर. मग तिथं काय दिसतंय बरं? काय स्ट्रक्चर सांगता येईल तुम्हाला? त्याच्या बाजूला आपण एक पॉइंट घेतलेला आहे. कोणता पॉइंट घेतलेला आहे? एफ. मग काय यूज करू शकतात तुम्ही तिथं? एंगल कोणता? ए बी. एंगल ए बी इज इक्वल टू 1/2 काय असेल? मेजर ऑफ आर्क ए एफ बी बाय इन्स्क्राईब एंगल थेरम किंवा ॲज प्रूव्ह इन द सिच्युएशन 2 असं म्हटलं तरी चालेल. पण डायरेक्ट घेऊ ना आपण. कोणता? एंगल ए बी ई. हो असंच वेदिका तायडे येते. एंगल ए बी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए एफ बी. रिझन देऊन टाका बाय इन्स्क्राइब्ड एंगल. यस, एंगल थेरम इसको देके रखिए इक्वेशन नंबर 1. प्रत्येक केस मध्ये आपण नवीन स्टार्ट करतो आहे. आता मला एंगल एबीसी मिळवायचा आहे सर. एंगल काय मिळवायचा आहे? एबीसी. आणि आर्क मिळवायचा आहे एडीबी. कसा मिळवणार? बोला. आता आपण एक काम करू. मग आता काय, पहिल्यांदा मी अँगल एबीसी आणून घेतो. मी अँगल एबीसी कसा आणणार? बघ मला आहे ना दोघं चेक करत राहायचे ना रे. मला अँगल एबीसी आणायचा आहे बरोबर का? आणि माझ्याकडे काय आहे? हिरो लक्ष दे. माझ्याकडे काय आहे? अँगल ए बी आहे. मग कसं आणणार बरं सांगा? आता क्ल्यू दिला मी तुम्हाला. अँगल ए बी आहे आपल्याकडं आणि अँगल ए बी सी आपल्याला आणायचा आहे. कसं आणणार तुम्ही? सगळं यूज करायचं मॅथ मध्ये. काही पण यूज करू शकतात तुम्ही. बोला मग. बरोबर ना? शाबास. अँगल्स इन अ लिनियर पेअर कोणकोणते पहा? अँगल ए बी
प्लस अँगल ABC इज इक्वल टू 180 डिग्री अँगल्स इन अ लिनियर पेअर. मग मी इथं म्हणणार सो अँगल ABE प्लस अँगल ABC इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन देऊन ठेवा अँगल्स इन अ लिनियर पेअर. काय म्हणायचं? अँगल्स इन अ लिनियर पेअर. काय करणार बरं? इक्वेशन 1 मध्ये काय दिसतंय तुम्हाला? म्हणजे अँगल AB ची व्हॅल्यू दिसते. मग इकडे बी काय करून घ्यायची? अँगल AB ची व्हॅल्यू काढून घ्यायची. काय करायचं? काढून घ्यायची. बघ ना कसं मग. सो अँगल ABE इज इक्वल टू 180 मायनस अँगल ABC आणि याला देऊन टाका इक्वेशन नंबर 2. बोला मग आता इक्वेशन 1 आणि 2 वरनं काय दिसतंय तुम्हाला? जो अँगल ABE आहे हा 1/2 मेजर ऑफ आर्क AFB आहे आणि जो अँगल ABE आहे तो 180 मायनस ABC आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड काय होत आहेत? इक्वल. म्हणजेच राईट हँड साइड बी काय होतील? इक्वल. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 मग काय रे? 1/2 मेजर ऑफ आर्क कोणता? AFB इज इक्वल टू 180 मायनस अँगल ABC. काही अडचण? समजलं? एक काम करा ना मग याला इथं देऊन ठेवा आता इक्वेशन नंबर 3. आता अँगल ABC तर मला मिळाला, पण मी आता आर्क ADB कसा मिळवणार? मग आर्क ADB मी कसा मिळवणार सांगता येईल? कसा मिळवणार तुम्ही पटकन? काय म्हटलं? काय 360 मायनस? बरोबर, तसं पण मिळवू शकता. बसा ना. यस, बढिया. असे चालले पाहिजे बा. मला बी तेच म्हणायचं असतं की जर आपण सगळ्या काही गोष्टी जर शिकलेला असाल आणि माझ्यासारख्या व्यक्तीने जर तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकवलेल्या असतील तर माझ्यापुढे तुमचा दिमाग चालला पाहिजे. बरोबर आहे की नाही? कारण तुम्हाला पेपर द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त संशोधन लावू शकाल. मला पेपर द्यायचा आहे का? नाही, मी शिकून मोकळा होऊन जाईन, मी डायरेक्ट पुढच्या वर्षी पाहिजे. किंवा मग तुमची रेग्युलर बॅच असेल रेग्युलरला. पण तुम्ही तर वारंवार काय देणार आहेत? पेपर. क्लासचे पेपर, शाळेचे पेपर, बोर्डाचे पेपर. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही काय करणार? त्याला अभ्यासणार. मग संशोधन कोणाचे जास्त झाले पाहिजे? तुमचे. बरोबर आहे की नाही? असा दिमाग ऍक्टिव्ह ठेवा. बरोबर, दोघांनी बरोबर करेक्ट आन्सर दिलीत. एक काम करू शकतात तुम्ही, मेजर ऑफ अ कम्प्लीट सर्कल इज 360 डिग्री. म्हणजे कोणकोणते रे? मेजर ऑफ आर्क AFB प्लस मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू किती असेल? 360 डिग्री. रिझन देऊन ठेवा. काय? मेजर ऑफ अ complete circle is a complete circle is 360 डिग्री. चलो ओके. मग काय करणार तुम्ही आता? हा जो आर्क AFB आहे त्याला तुम्ही काय करू शकता? इकडे 1/2 दिसतोय, यांना पण सगळ्यांना काय करून घ्या, वाटल्यास 1/2 ने मल्टिप्लाय करून घ्या. किंवा दुसरं कोणाची व्हॅल्यू काढून घ्यायची? आर्क ADB तुम्हाला लागणार आहे का AFB लागणार आहे? ADB लागणार आहे. मग व्हॅल्यू कोणाची काढायची? AFB ची. कारण AFB जिथं असेल तिथं जर आपण ती व्हॅल्यू टाकली तर AFB कॅन्सल होणार, ADB तिथं राहणार. मी मागे बोललो होतो तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथडमध्ये बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला हे क्लिअर केलेलं आहे. काय क्लिअर केलेलं आहे? की तुम्हाला जो पाहिजे
त्याच्या दुसऱ्याची व्हॅल्यू काढायची. म्हणजे मला इथं कोण लागणार आहे, मेजर ऑफ आर्क ADB लागणार आहे. मी जर त्याची व्हॅल्यू काढली म्हणजे तो गायब झाला की नाही, कारण त्याच्याऐवजी आपण दुसरा घेणार. मग मी इथं कोणाची व्हॅल्यू काढणार, AFB ची. म्हणजे मग इकडे AFB गायब होणार, ADB जसाचा तसा राहणार. किंवा मग दुसरी प्रोसेस काय, दोघांना 1/2 ने काय करून टाका, मल्टिप्लाय. बघ, 1/2 मेजर ऑफ आर्क AFB प्लस 1/2 मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू 1/2 इंटू 360 डिग्री. मल्टिप्लाइंग काय, मल्टिप्लाइंग both the sides by 1/2. दोघं बाजूंना आपण काय केलं, 1/2 ने मल्टिप्लाय केलं. मग आता काय करणार, मला कोण पाहिजे, 1/2 मेजर ऑफ आर्क ADB पाहिजे आहे, बरोबर आहे का. मग आपण एक काम करूया ना, 2 ने इकडे डिवाइड करून टाका. 2 1 जा 2, 2 8 जा आणि 2 0. म्हणजेच काय राहिलं आपल्याकडे आता, पहा बरं, काय राहिलं आपल्याकडे आता, एक मिनिट. आता आपल्याकडे राहणार 1/2, लिहा ना तसं तसं लिहून घेऊ एक स्टेप. 1/2 मेजर ऑफ आर्क AFB प्लस 1/2 मेजर ऑफ आर्क ADB इज इक्वल टू 180 डिग्री. ऐक रे, ओके. आता मला काय काय पाहिजे आणि काय काय नको पाहिजे आहे. मला 1/2 मेजर ऑफ आर्क AFB नको आहे, पाहिजे का. मग मला त्याची व्हॅल्यू माहिती, पहा किती आहे, 180 मायनस अँगल ABC. मग याच्या ऐवजी मी काय करणार, बघा याच्या टोटल, त्याच्या ऐवजी मी काय घेणार, त्याची व्हॅल्यू घेणार, काय 180 मायनस अँगल ABC. काय म्हणणार मी, 180 मायनस अँगल ABC आपलं जसाचा 1/2 जसाचा. पुढे काय म्हणणार तुम्ही, मेजर ऑफ आर्क ठीक आहे. हा काय असेल, डबल डबल झाला तो आहे ना. हा प्लस 1/2. पुढे कोणाला घेणार मग मी, मेजर ऑफ आर्क ADB. आणि इथं काय येणार 180, काय येणार 180. मग आता काय करता येईल तुम्हाला, हा 180 पॉझिटिव्ह, हा बी 180 पॉझिटिव्ह, काय होणार कॅन्सर. आणि इकडचा मायनस ABC तिकडे जाऊ द्या, प्लस असेल तर काय होणार मायनस, किंवा मायनस असेल तर प्लस. इथे कोण राहिला, 1/2 मेजर ऑफ आर्क ADB हा तिकडं गेला, काय झाला अँगल ABC. आणि म्हणून मी इथं म्हणणार दॅट इज अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ADB. आणि ही आपली तिसरी केस आणि त्याचं हे टू प्रूव्ह. आणि इथं हा थेरम संपला. काही अडचण, समजलं.